नमस्कार. ज्या पद्धतीने विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना 15,000 रुपयाचे अर्थसहाय्य टूलकिट खरेदीसाठी मिळते, त्याच पद्धतीने तुम्ही जर दिव्यांग लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी सुद्धा एक व्यवसाय उभा राहावा या उद्देशातून तुकाराम मुंडे यांनी एक पोर्टल लॉन्च केलं आहे. या पोर्टलचं नाव आहे दिव्यांग सहाय्य पोर्टल. या पोर्टलवरती तुम्हाला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला 15,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य मिळते. हे 15,000 तुम्हाला कधी मिळणार, कोणाला मिळणार, ते मिळवण्यासाठी पात्रता अटीतटी काय आहे, जाणून घेऊया संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी तुमचा योजना दूत. तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल. मंडळी, या ठिकाणी आय बटनवरती तो व्हिडिओ अटॅच केलेला आहे, ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन कसं करायचं हे सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ पाहून घ्या. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केलं की तुम्हाला 14 प्रकारच्या योजना या ठिकाणी अवेलेबल आहेत. नोंदणी केल्यानंतर 15वी जी योजना या पोर्टलमध्ये लॉन्च केलेली आहे ती आहे दिव्यांगांना जे आर्थिक सहाय्य म्हणून 15,000 रुपये मिळतं त्याच्या संदर्भात. आणि याच्या संदर्भातला जो काही शासन निर्णय आहे तो 28 फेब्रुवारी 2026ला आलेला आहे आणि याच्या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. त्या लिंकवरती क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर तुम्हाला ही PDF त्या चॅनलमध्ये भेटेल. तुम्ही बघू शकता, दिव्यांग व्यक्तींना या ठिकाणी स्वयंरोजगाराकरता साधनसामग्री म्हणजेच टूलकिट खरेदी करण्यासाठी या ठिकाणी 15,000 रुपयाचे अर्थसहाय्य असणार आहे. हा शासन निर्णय 28 फेब्रुवारीला आलेला आहे. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून घ्या. फक्त या ठिकाणी तुम्हाला फक्त व्यवसाय आणि व्यवसायच करायचा आहे. 15,000 रुपये मिळलं म्हणून तुम्ही काहीही करू शकत नाही. इथं लाडक्या बहिणीसारखं स्कोप तुम्हाला नाही आहे. म्हणजे लाडक्या बहिणीला सुद्धा उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी या ठिकाणी 15,000 रुपये दिले होते, पण 1,500 रुपये दिले होते. पण जे काही व्यवसाय उभा केले ते केलेत की नाही याची तपासणी वगैरे काहीही झालेलं नाही आहे आणि कधी होणारही नाही आहे. कारण ती एक जुमलेबाजीच होती थोडक्यात आणि ते कायमच राहील आणि कोणाचा दम पण नाही आहे ती योजना बंद करण्याचा. पण एवढं आहे की त्या ठिकाणी ज्या पद्धतीने फेक, म्हणजे आता फेक म्हणण्यापेक्षा डायरेक्टली पुरुषांनीच लाडकी बहीण म्हणून लाडक्या भावांनी तिथं पैसे सरकारचं हडप केलेलं आहे. पण या ठिकाणी तसं काहीही करता येणार नाही. आता दिव्यांगासाठी कडक या ठिकाणी निर्णय घेतलेले आहे शासनाने आणि अधिकाऱ्यांनासुद्धा यावरती थोडंसं पकड धरलेली आहे या ठिकाणी मंडळाने. त्याच्यामुळे व्यवस्थितपणे हा शासन निर्णय समजून घ्या. आता या ठिकाणी पहिला शासन निर्णय काय आहे तर दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरता साधनसामग्री खरेदी करण्यासाठी वित्तीय अर्थसहाय्य किंवा सहाय्य. ठीक आहे. तर या ठिकाणी अर्थसहाय्य किती असणार आहे? 15,000 रुपयाचे आहे. आणि या ठिकाणी या योजनेचा उद्देश तर तुम्हाला अगोदर सांगितलं आहे, एक स्थानिक पातळीवरती लघुउद्योग किंवा सेवा व्यवसाय जो काय आहे तो उभा राहावा. त्याच्यानंतर या ठिकाणी निकष काय असणार आहे, म्हणजे योजना कोणासाठी लागू असणार आहे आणि कोण पात्र असणार आहे. तर या ठिकाणी वर्ग जे आहेत ते सगळ्या SC ST OBC ओपन जे पण असेल ते VGNT वगैरे जे पण आहे ते त्या सर्वांसाठीच या ठिकाणी ही योजना अवेलेबल आहे, सर्वांसाठीच लागू आहे. महत्त्वाची गोष्ट काय आहे तर या ठिकाणी अर्जदार किंवा जो काही लाभार्थी आहे त्याचं वय 18पेक्षा कमी नसावे. याचा अर्थ व्यवस्थितपणे समजून घ्या. 18 वर्ष पूर्ण असावे याचा अर्थ असा नाही. जर 18 वर्ष चालू असेल तरीसुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो. स्पष्टपणे या ठिकाणी काय सांगितले, 18पेक्षा कमी नसावे. याचा अर्थ 18 असलं तर चालतो हा होतो. त्याच्यामुळे 18 आणि 18च्या पुढचं वय असावं. यानंतर या ठिकाणी जी काय अर्थसहाय्याची कमाल मर्यादा आहे ती 15,000 रुपये एवढी असणार आहे. आता मर्यादा सांगितलेलं आहे, एक्झॅक्ट 15,000च आहे असं काही नाही आहे. जर तुमचं पुढे सांगेलच कशा पद्धतीने तुम्हाला 15,000 रुपयेपर्यंत ही मिळणार आहे. तर 15,000 रुपयेपर्यंत तुमची ही अर्थसहाय्याची मर्यादा असणार आहे. मर्यादा आहे 15,000 पर्यंत. याचा अर्थ 15,000च मिळेल असं काही नाही आहे. पण या ठिकाणी 15,000 रुपयेसुद्धा मिळू शकतात, कमी मिळणार नाहीत. आता त्यासाठी काय करावं लागेल, महत्त्वाच्या ज्या पण गोष्टी असणार आहेत ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. तर या ठिकाणी पहिला महत्त्वाची गोष्ट आहे, शासकीय किंवा प्रशासकीय ज्या संस्था असतात त्यांना किंवा जे काही शासनमान्य
प्रशिक्षण संस्था असतात. आता जसं की एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, शेळी पालन प्रशिक्षण केंद्र. तर या ठिकाणी जनावरांसाठी जसं प्रशिक्षण केंद्र असतं, त्याच पद्धतीने या ठिकाणी दिव्यांग लाभार्थ्यांनासुद्धा व्यवसाय उभा राहावा भरपूर अशा प्रशिक्षण केंद्र असतात. त्या प्रशिक्षण केंद्रामधून जो व्यवसाय उभा करायचा आहे, ज्याचं प्रशिक्षण तुम्ही घेतलेलं आहे, त्या व्यवसायासाठी जे काय प्रशिक्षण घेतलेलं आहे ते प्रशिक्षण प्रमाणपत्र, त्या जी पण संस्था असेल ज्या संस्थेमध्ये तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे त्या संस्थेचं प्रमाणपत्र असतं, ते प्रमाणपत्र तुम्हाला घ्यावं लागणार आहे. आता दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र असतं. आता हे थोडक्यात तसंच म्हणा, ज्या पद्धतीने शेळ्या पालन असू द्या, कोंबडी पालन असू द्या, हे कसं पाळायचं, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, प्रजनन व्यवस्था कशी असते, त्यांना खायला काय घालायचं, काय शेणखत कसं काय करायचं त्याचं नेमकं. तर या पद्धतीने जसं मॅनेजमेंट या ठिकाणी त्या प्रशिक्षण केंद्रामार्फत शिकवले जाते, त्याच पद्धतीने दिव्यांगांना कौशल्य आणि उद्योग कसा उभा करायचा याचं प्रशिक्षण दिलं जातं. ज्या संस्थेमार्फत दिलं जातं ते त्यांचं सर्टिफिकेट ज्या उद्योगासाठी दिलं आहे त्याच उद्योगासाठी तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. त्याच्यामुळे उद्योजकता विकास केंद्रातून किंवा कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातून तुम्हाला प्रशिक्षण घेतलेलेचं दिव्यांग प्रशिक्षणार्थी या योजनेस पात्र असणार आहे. म्हणजे तुम्हाला हे प्रशिक्षण प्रमाणपत्र जे शासनमान्य संस्था आहे त्यांच्याकडून घेतलेलं असेल तरच ते मान्य आहे, तर तुम्हाला या ठिकाणी पात्र तुम्ही या योजनेमध्ये होणार आहात. जर ती संस्था शासनमान्य नसेल, म्हणजे त्यांना मान्यता नसेल, तर या ठिकाणी तुम्हाला जे काही तुमचं सर्टिफिकेट आहे ते मान्य राहणार नाही, तुम्ही योजनेतून बाद होणार आहात. आता जर असे फेक सर्टिफिकेट तुम्ही घेऊन जर या ठिकाणी 15,000 रुपये शासनाचे लुटले तर पुढे काय होणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेल. पण व्यवस्थितपणे हा व्हिडिओ न लांबवता एकदम व्यवस्थितपणे माहिती तुम्हाला जेवढी होईल तेवढी फोडून माहिती मी सांगण्याचा प्रयत्न, विस्तारित माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्यानंतर कमेंटच्या ठिकाणी हाईप नावाचं बटन येतं, त्याच्यावरती क्लिक करा. आता एकदाच नाही, आठवड्यातून तुम्हाला 3 वेळा व्हिडिओला हाईप करता येतं. त्याच्यामुळे एकदाच तुम्ही आपल्या व्हिडिओला 3 वेळा हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत रेकमेंड होईल. मंडळी, या योजनेमध्ये जे पात्र लाभार्थी असणार आहे त्या लाभार्थ्यांमध्ये प्रशिक्षित दिव्यांग महिला जर असतील तर त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्याच्यानंतर लाभार्थ्यास मंजूर केलेले आर्थिक सहाय्य त्याने प्रशिक्षण घेतलेल्या व्यवसायाकरता लागू असणाऱ्या म्हणजे लागणाऱ्या जे काय साधनसामग्री म्हणजे टूल किट आहे त्याच्यासाठीच असणार आहे. जर तुम्ही प्रशिक्षण एका व्यवसायासाठी घेताय तर त्याच व्यवसायासाठी तुम्हाला हे टूल किट खरेदीसाठी 15,000 रुपये दिले जाणार आहेत. आता त्या व्यवसायाला 15,000 रुपयाचेच या ठिकाणी जे काही टूलकिट लागणार आहे हे कसं ठरवलं जातं, ते ठरवायचं कोणी हे पुढे सांगतो. आता या योजनेसाठी पात्र होण्यासाठी जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत ते डॉक्युमेंट कोणते आहेत, कागदपत्रे काय लागणार ते बघूयात. तर या ठिकाणी विहित नमुन्याचा अर्ज, जो अर्ज मी तुम्हाला पुढे दाखवेल, तो अर्ज तुम्हाला या ठिकाणी पहिला त्याची प्रिंट काढायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तो अर्ज लिहायचा आहे आणि तो सबमिट करायचा. कुठं सबमिट करायचं आहे, ऑफलाईन किंवा ऑनलाईन, ते पुढे सांगेल, व्यवस्थितपणे सांगेल. सुरुवातीपासून व्यवस्थित व्हिडिओ पाहून घ्या. डायरेक्टली तुम्ही व्हिडिओ स्किप करून पुढे जाल, पण महत्त्वाची माहिती मी अगोदर सांगतो आहे. यानंतर दुसरं जे डॉक्युमेंट लागणार आहे ते आधार संलग्न जे काही UDID कार्ड आहे ते लागणार आहे. UDID कार्ड कसं काढायचं हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल. आणि या ठिकाणी तिसरं प्रमाणपत्र सांगितलेलं आहे, हे प्रशिक्षण प्रमाणपत्र. एक अर्ज, दुसरं UDID कार्ड, नंतर प्रशिक्षण प्रमाणपत्र, त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी दाखला. आता तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर ते या ठिकाणी लागणार आहे. यानंतर साधन सामग्री म्हणजे जी काय टूलकिट खरेदी करणार आहात त्यासाठी आवश्यक साहित्याची यादी. आता लक्षात घ्या, तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे, ज्या पण व्यवसायाचं घेतलेलं आहे तो व्यवसाय उभा करण्यासाठी जे टूलकिट लागतात. आता फॉर एक्झाम्पल एखादं गॅरेज उभा करायचं, थोडक्यात एक एक्झाम्पल देतो आहे. तर गॅरेजसाठी तुम्हाला काय काय लागणार आहे, ते पानं वगैरे लागणार आहेत, जे पण लागणार आहेत. आता पाना एक आहे, कुठला पाना, किती नंबरचं पानं, किती पानं लागणार आहेत, जे असे साधनसामग्री आहेत ते साधनसामग्री तुम्हाला या ठिकाणी त्याची यादी बनवायची आणि ती यादी द्यायची आहे. आता लक्षात घ्या, ही यादी तुम्ही दिली तर
या यादीनुसार त्या साधनसामग्रीची जेवढी किंमत होती तेवढी किंमत तुम्हाला या ठिकाणी मंडळामार्फत मिळते। याचा अर्थ असा नाही की 15,000 रुपयेच मिळतील। त्याच्यामुळे यादीच अशी बनवून द्या जेणेकरून त्याची व्हॅल्यू या ठिकाणी 15,000 रुपये होईल। लक्षात घ्या, या ठिकाणी अगोदरही सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, अर्थसहाय्याची कमाल मर्यादा सांगितलेलं आहे। बरोबर 15,000 रुपयेच मिळतील असं नाही सांगितलेलं आहे, मर्यादा आहे 15,000 रुपयेची। याचा अर्थ काय, 15,000 रुपये आणि त्याच्या आत दिलं तर चालतं। त्याच्यामुळे जास्तीत जास्त 15,000 रुपये तुम्हाला मिळतील, पण 15,000च मिळतील ह्याची गॅरंटी नाही आहे। तुमच्या जे काही प्रशिक्षण घेतलेलं आहे त्या प्रशिक्षणानुसार तुम्हाला जे काही टूलकिट लागणार आहे त्या टूलकिटची जी काही किंमत आहे ती 15,000 रुपयेपर्यंत असणे गरजेचं आहे। जर 10,000 झाली तर 10,000 रुपयेच भेटतील असं याचा संपूर्ण अर्थ होत आहे। तर या ठिकाणी आधार संलग्न बँक खात्याचा तपशील म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आधारला लिंक असलेले बँक पासबुक लागणार आहे, त्याची प्रत लागणार आहे। व्यवस्थित समजून घ्या, पहिला अर्ज लागणार आहे जो तुम्हाला पुढे दाखवेल। त्यानंतर UID कार्ड कसं काढायचं हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल। प्रशिक्षण प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाइल सर्टिफिकेट, टूलकिट खरेदीसाठी जे काही यादी आहे ती यादी लागेल। त्यानंतर बँक पासबुकचं झेरॉक्स किंवा जी काही प्रत आहे ते लागेल तुम्हाला, दोन्हीचा अर्थ एकच आहे। तर याच्यानंतर आता व्यवस्थित समजून घ्या, अर्ज आहे तो तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे जिल्हा परिषदेकडे। आता जिल्हा परिषदेच्या कुठे नेमकं सादर करायचं आहे तुम्हाला, तर ते समजून घ्या। जिल्हा कार्यालयाकडे सादर केलेल्या अर्जाची सखोल तपासणी व छाननी करून अर्थसहाय्यासाठी जे काही पात्र लाभार्थी असणार आहे त्यांची निवड ही समितीच्या मान्यतेने सादर करण्यात येणार आहे। म्हणजे जी काय जिल्हा समिती असणार आहे त्या समितीमार्फतच तुमची जी काय मान्यता असणार आहे ती मान्यता तुम्हाला मिळणार आहे। म्हणजेच तुम्हाला 15,000 रुपये त्या समितीच्या मान्यतेनुसारच मिळणार आहे। या समितीची माहिती तुम्ही इथं स्क्रीनवरती वाचू शकता, हे काही महत्त्वाची गोष्ट नाही आहे, पण मी टाईम वेस्ट नाही करत आहे तुमचा। तर या ठिकाणी ही सगळी समितीची माहिती आहे आणि या ठिकाणी समितीने मान्य केलेल्या पात्र लोकांची यादी मान्यतेसाठी आणि निधीच्या मागणीची आयुक्त दिव्यांग कल्याण, बघा दिव्यांग कल्याण आयुक्त आहे जे काही पुणे विभाग आहे यांच्याकडे सगळ्या जिल्ह्यांची जाणार आहे। त्याच्यामुळे फायनल डिसिजन तिकडून होत असतो। त्याचं काय कोटा असेल तो जिल्ह्यानुसार कोटा जातो। त्याच्यामुळे तुम्हाला याच्यावर संबंधित काही माहिती लक्षात घ्यावी किंवा समजून घ्यावी एवढं काही विशेष नाही आहे। महत्त्वाचं पॉईंट काय आहे, तर या ठिकाणी जे काही 15,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे ते जिल्हानिहाय पात्र लाभार्थी असणार आहेत। त्या लाभार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यात म्हणजेच DBT मार्फत तुम्हाला हा निधी जमा होणार आहे। कोणत्याही एजंटला रुपये देण्याची गरज नाही आहे। फक्त तुम्हाला सर्टिफिकेट जे लागणार आहे ते महत्त्वाचं सर्टिफिकेट आहे ते म्हणजे प्रशिक्षण प्रमाणपत्र। हे असेल तर तुम्ही 100% हा फॉर्म तुम्ही ऑफलाईनमध्ये भरून तुमच्या जिल्ह्याला द्यायचं आहे। आता जे काय झेडपी आहे ते कुठल्या ठिकाणी द्यायचं आहे, तर दिव्यांग कल्याण विभाग असतं त्या ठिकाणी तुम्हाला हे द्यायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला निधी मिळाला, आता DBT झाला तर निधी वितरित केल्यानंतर 1 महिन्याने जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी या ठिकाणी तुम्हाला जो काही व्यवसाय आहे, ज्या व्यवसायासाठी तुम्हाला 15,000 रुपये दिलेला आहे तो व्यवसाय तुम्ही उभा केला आहे की नाही हे जिल्ह्याचे अधिकारी जे दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी आहेत हे अधिकारी तुमच्या व्यवसायाला भेट देणार आहेत आणि ही खातरजमा करणार आहेत। आत्ता लक्षात घ्या, 15,000 रुपये DBT झाले आणि तुम्ही व्यवसाय उभाच नाही केला तर तुम्ही गोत्यात येणार, कारण या ठिकाणी दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी हे तुमच्या व्यवसायाला भेट देऊन ती खातरजमा करणार आहे तुमचा व्यवसाय उभा आहे की नाही आहे। यानंतर सुरुवातीचा 1 वर्षाच्या कालावधीमध्ये हा व्यवसाय व्यवस्थितपणे चालू असेल हे त्यासाठी जे काही डॉक्युमेंट वगैरे लागणार असेल किंवा तुम्हाला काही अडचण असेल तर ती अडचण दूर करण्याचं कामसुद्धा या सक्षमीकरण कार्यालयाकडून होणार आहे। म्हणजे जे काही अधिकारी आहेत त्यांच्यामार्फत हे होणार आहे। यानंतर जो व्यवसाय करणार आहात तुम्ही तो व्यवसाय दर 3 महिन्याला वाढला आहे की घटला आहे, बंद झाला आहे, किती फायदा मिळाला याचा जो काय अहवाल आहे तो दिव्यांग तुमचं जे काही जिल्हा आहे त्या जिल्ह्याच्या दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयास तुम्हाला सादर करायचा आहे। आता लक्षात घ्या, असं नाही की तुम्ही व्यवसायासाठी पैसे घेतला, अधिकारी आले, तपासणी केली, गेली, व्यवसाय बंद केला, तसं नाही चालणार। 3 महिन्याला तुम्हाला व्यवहार वगैरे सगळं जे काय अहवाल असणार आहे तो तुम्हाला दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाला सादर करावाचा आहे।
यानंतर जे अधिकारी आहेत या विभागाचे म्हणजेच दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी हे तुम्हाला वर्षातून 2 वेळा म्हणजे प्रत्येक 6 महिन्याला तुमच्या व्यवसायाला भेट देणार आहेत, खातरजमा करणार आहेत की तुमचा व्यवसाय चालू आहे की नाही आहे. जर व्यवसाय बंद असला तर काय करायचं आहे, त्यांना जे तुम्ही 15,000 रुपये शासनाकडून घेतलेलं आहे हे पैसे तुम्हाला वापस द्यावे लागणार आहे. 6 महिन्यात प्रत्येक 6 महिन्याला या ठिकाणी हे अधिकारी येणार आहेत, तुमचा व्यवसाय बघणार आहेत. जर बंद असेल, तुम्ही पैसे शासनाचे लुटले हा त्याचा अर्थ होतो, तर 100% ते पैसे तुमचं वसूल होणार आहेत. आणि ही एक शासनाची जी काही योजना आहे ही व्यवस्थितपणे लागू व्हावी यासाठी एक महत्त्वाचा पॉईंट आहे. यामुळे काय होणार आहे, एजंट लोक आहेत यामध्ये काय फायदा नाही आहे. या ठिकाणी जो काय लाभार्थी आहे तो पण गोत्यात येणार आहे आणि एजंट पण गोत्यात येणार आहे. त्याच्यामुळे एजंट लोक यामध्ये लक्ष घालणार नाहीत. याच्यासाठी हा जो पॉईंट आहे 6 महिन्याला यायचं आणि या ठिकाणी जे काही व्यवसाय आहे ते बघायचं. जर बंद असेल तर वसुली करायचं. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यामुळे खरंच जे पण दिव्यांग लाभार्थी आहेत ज्यांना खरंच व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण राहणार आहे. मित्रांनो, यानंतर आपण पाहूयात कोणता अर्ज कोणाकडे द्यायचा आहे. तर हा अर्ज आहे 2-3 पेजेस आहेत. हा अर्ज तुम्हाला जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी म्हणजेच दिव्यांग कल्याण विभाग जे तुमच्या जिल्ह्याला असतं त्याच्या ठिकाणी तुम्हाला या ऑफिसला जाऊन ही तुम्हाला जो काय फॉर्म आहे तो फॉर्म फिलअप करून द्यायचा आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता तुमच्या जिल्ह्याचं नाव. आता फॉर एक्झाम्पल सोलापूर जिल्हा असेल तर या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. जो काय जिल्हा असेल तो, आता इथं सोलापूर टाकतो आहे पण तुमचा जो आहे तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर मराठी व इंग्रजीत दोन्ही तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. आता लक्षात घ्या, इथं पहिला तुम्हाला जे नाव टाकायचं आहे ते मराठीमध्ये टाकायचं आहे. आता हे मराठी नाव झालं की ऑब्लिक करा किंवा कॉमा करा, काय हरकत नाही आहे. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये नाव टाकायचं आहे. लक्षात घ्या, पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव जसं इथं टाकलेलं आहे तसंच पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव या पद्धतीने मराठीमध्ये कॉमा द्यायचं आहे. पुन्हा इंग्रजीमध्ये तुमच्या गावाचा पत्ता. आता तुमचं गाव जे पण आहे ते गावाचं नाव टाकायचं आहे. तर गाव टाकून झालं, तालुका टाकायचा आहे, पुन्हा जिल्हा टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या गावाचा जो काय पिनकोड आहे तो टाकायचा आहे. यानंतर जन्मतारीख आहे ती तुम्ही अक्षरी टाका किंवा अंकी टाका, काय हरकत नाही आहे. त्यानंतर तुमच्या जन्मानुसार जे काही वय होत आहे ते वय किती होतं आहे. त्यानंतर तुमचं या ठिकाणी फॉर्म आहे तो वर्ष टाकायचं आहे 2026 जे आता चालू आहे ते. या ठिकाणी तुमचं वय वर्ष नाही टाकायचं आहे, एवढं लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. लक्षात घ्या, हा जो मोबाईल नंबर असणार आहे तो तुमच्या बँकेला पण लिंक ठेवा आणि आधार कार्डला पण लिंक ठेवा. एकच नंबर दोन्ही ठिकाणी लिंक करा. कोणत्याही शासन निर्णयामध्ये किंवा काही ज्या काही योजना असतात अशा कोणत्याही शासकीय कामामध्ये तुम्हाला कोणताच अडीअडचणी येणार नाही आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट व्यवस्थितपणे समजून घ्या, जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला लिंक केला आहे तोच नंबर तुम्ही आधार कार्डलासुद्धा लिंक करा किंवा आधार कार्डला असेल तर तोच बँकेला लिंक करा. दोन्ही एकच ठेवा. त्यानंतर जर ईमेल आय डी असेल तर या ठिकाणी टाका, पण जर नसेल तर काय हरकत नाही, असेल तर 100% टाका. अशा पद्धतीने तुमचा ईमेल आय डी आहे तो टाकायचा. आता लक्षात घ्या, ईमेल आय डी टाका, नसेल कंपल्सरी तरी पण टाका. जर तुमच्या फॉर्म संबंधी काही अपडेट असेल किंवा करेक्शन करायचं असेल, काहीही असू द्या, ते तुम्हाला तुमच्या ईमेलमार्फत समजलं जातं. त्याच्यामुळे 100% तुम्ही जर ईमेल तुमच्याकडे असेल तर 100% टाकत जा, कारण त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर फायदा होतो. आता याच्यानंतर तुम्ही पुरुष असेल तर फक्त क्लिक करा, महिला असेल तर क्लिक करा. तर या ठिकाणी तुमचं जे आहे ते क्लिक करायचं आहे. यानंतर वैवाहिक स्थिती, मॅरिड, अनमॅरिड, विवाहित असाल तर त्याच्यावरती क्लिक करा. अविवाहित असाल म्हणजे लग्न झालेलं नाही त्यावरती क्लिक करा. घटस्फोट झाला असेल तरच यावरती क्लिक करा. जर घटस्फोट झालेला नसेल तर या ठिकाणी विवाहितवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी दिव्यांगत्वाचा प्रकार आहे तो तुमचा दिव्यांग सर्टिफिकेट असतं त्याच्यावरती हा प्रकार असणार आहे. तो प्रकार बघायचा, इथं टाकायचा आहे. त्याच्यावरती सर्टिफिकेटवरती जी काय टक्केवारी आहे ती टक्केवारी टाकायची. आता या ठिकाणी 40% मी टाकतो आहे, पण 40% का टाकतो आहे तर या ठिकाणी
कमीत कमी 40% जर तुमचं अपंगत्व असेल, म्हणजे जे काय दिव्यांग आहे त्याचा प्रकार जे आहे तो 40% कमीत कमी असेल तर तुम्ही योजनेचा पात्र लाभार्थी असणार आहे, अदरवाईज नसणार आहे. कमीत कमी 40% या ठिकाणी तुम्ही पात्र पाहिजे. आता हे तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी पाहू शकता. त्यांच्याकडे परमनंट दिव्यांग कार्ड आहे आणि ज्यांची डिसेबिलिटी ही 40% वरती आहे, म्हणजे पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटी आहे, त्यांच्यासाठीच ह्या योजना लागू आहेत. दिव्यांगाचे लाभ त्यांना भेटतात. म्हणून अशाच व्यक्तींनी याच्यावरती जे परमनंट आहेत आणि ज्यांचं दिव्यांगत्वाचं प्रमाण 40%पेक्षा जास्त आहे अशाने इथं रजिस्टर करायचं. त्यानंतर या ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्र आहे, त्या प्रमाणपत्रावरती तुमचा दिव्यांग क्रमांक आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर ऑब्लिक करा किंवा कॉमा करा, काही हरकत नाही आहे. ऑब्लिक किंवा कॉमामध्ये तुमची जी काही सर्टिफिकेटवरती डेट आहे, ज्या डेटला तुमची प्रमाणपत्र तयार झालं, अस्तित्वात आलं, अंमलात आलं, ती दिनांक या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर तुमचा आधार नंबर जो आहे तो 12 अंकी 14 अंकी जे काय आहे तुमचा टाकायचा आहे. त्यानंतर तुमची शैक्षणिक किंवा व्यावसायिक माहिती आहे ती टाकायची आहे. लक्षात घ्या, जेवढं हायर शिक्षण आहे, जेवढे जास्तीत जास्त तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. व्यवसाय असेल, कौशल्य प्रशिक्षण घेतलेलं असेल तर त्याचा तपशील द्यायचा आहे. कशा संबंधित तुम्ही व्यवसाय केलेला आहे, MSIT झालेलं असेल तर कोणताही कॅम्प्युटर कोर्स असू द्या, MSIT, CCC, टॅली जे आहे ते केलेलं तुमचं प्रशिक्षणाचं जे काय तपशील असेल तो तपशील या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर संबंधित रोजगाराचा अनुभव असल्यास या ठिकाणी तपशील, म्हणजे आता समजा तुम्ही एखाद्या व्यवसायासाठी प्रशिक्षण घेतले पण त्या संबंधित जर तुम्हाला काही अनुभव असेल तर या ठिकाणी टाकायचं आहे. किती वर्षाचा अनुभव आहे, काय अनुभव आहे, कोणती कंपनी आहे हे टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी व्यवसाय किंवा रोजगाराची माहिती आहे, यामध्ये व्यवसायाचं किंवा रोजगाराचं नाव, जो व्यवसाय तुम्ही करणार आहात संपूर्ण माहिती टाकायचं आहे, व्यवसायाचं प्रकार जे काय आहे ते. त्यानंतर व्यवसायाचं स्वरूप कोणत्या प्रकारचं आहे, आता किराणा दुकान असेल तर किराणा दुकान असेल, हस्तकला, शिवणकाम, संगणक, एक भरपूर आहेत, जे तुम्ही केलेलं आहे ते टाका. अनुभव असेल ते टाका. त्यानंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी अंदाजी खर्च असेल तो टाकायचा आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी खर्च आहे तो 15,000 रुपये टाकावं असं काही नाही आहे. 15 लाख जरी टाकलं तरीसुद्धा तुम्हाला 15,000 रुपयेपर्यंत कर्ज मिळणार आहे, म्हणजे भांडवल मिळणार आहे, आर्थिक खर्च मिळणार आहे, कर्ज नाही मिळणार, सॉरी. तर या ठिकाणी जेवढी किंमत आहे तेवढी टाकायचं आहे, कारण जर तुमच्याकडे स्कोप असेल तुमच्या व्यवसायाचा आणि जर जागा असेल तर या ठिकाणी मंडळाच्या ज्या काही योजना इतर असतात दिव्यांग लाभार्थ्यांसाठी, त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम तुमच्या ईमेल ID वरनं केलं जातं. किंवा कोणीतर जर एखादा आपला ज्या पद्धतीने तुकाराम मुंडे साहेब आहेत अशा पद्धतीचे खरे जे काय अधिकारी आहेत ते 100% तुम्हाला मदत करणारच आहेत. आणि त्यासाठी या शासन निर्णयामध्ये त्यांनासुद्धा निर्देश दिलेले आहेत. त्याच्यामुळे जो अंदाजी खर्च आहे तो टाका. पण लक्षात घ्या, या योजनेमध्ये तुम्हाला 15,000 रुपयेपर्यंतच जे काही खर्च आहे तो खर्च मिळणार आहे, म्हणजेच भांडवली खर्च आहे ते अनुदान तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आता हे अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे अगोदर सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा सांगतोय. जी प्रशिक्षण तुम्ही घेतलेलं आहे त्या प्रशिक्षणानुसार जो व्यवसाय उभा करणार आहात त्या व्यवसायासाठी जे टूलकिट लागणार आहे त्या टूलकिटची जी किंमत आहे त्याच्यानुसार तुम्हाला या ठिकाणी तुमचं व्हॅल्युएशन केलं जाणार आहे. आणि त्यानुसार 15,000पर्यंत, 15,000च नाही आहे तर 15,000पर्यंत तुम्हाला या ठिकाणी जो व्यवसाय उभा करण्यासाठी टूलकिट खरेदी करण्यासाठी आर्थिक खर्च आहे तो शासनामार्फत तुम्हाला मिळतो. याच्यानंतर या ठिकाणी व्यवसाय सुरू करण्यासाठी साधने किंवा उपकरणे असेल, आता जे टूलकिट म्हटलं ते तुम्हाला टाकायचं. आता काय तुमचं मिस्त्रीकाम वगैरे काही असू द्या, तुमची जी काही प्रशिक्षण घेतलेलं आहे, प्रशिक्षणासाठी ज्या पण व्यवसायामध्ये घेतलेलं आहे तेच टूलकिट टाकायचं आहे. अदरवाईज तुमचं जे काही 15,000 आहेत ते बुडलं म्हणून समजा, तुम्हाला नाही मिळणार लाभ या ठिकाणी. कारण याचा गैरवापर या योजनेचा कोणी केला जाणार नाही याची दक्षता पूर्णपणे तुकाराम मुंडे साहेबांनी घेतलेलं आहे. त्याच्यामुळे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, तुम्ही पण फॉर्म भरताना व्यवस्थितपणे भरा. पुन्हा कोणताही व्हिडिओ पाहण्याची तुम्हाला गरज भासली नाही पाहिजे, त्याच्यामुळे एकदम विस्तारित माहिती मी सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आहे. त्याच्यामुळे जर व्हिडिओला हाईप केलं नसेल तर पुन्हा सांगतो, व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्यानंतर कमेंटच्या ठिकाणी हाईप नावाचं बटन येतं, त्याच्यावरती क्लिक करा. एका आठवड्याला तुम्ही 3 वेळा हाईप करू शकता. त्याच्यामुळे जर तुम्ही एका आठवड्यात आपलं
कोणत्याही व्हिडिओला 3 वेळा हाईप केलं तर तुमच्यासारख्या इतर लोकांपर्यंत हा व्हिडिओ 100% पोहोचेल. याच्यानंतर या ठिकाणी व्यवसाय सुरू करण्याचं जे काही ठिकाण आहे, ज्या ठिकाणावरती तुम्ही व्यवसाय उभा करणार आहात तिथला पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर ती जागा तुमच्या स्वतःच्या नावाची आहे, भाड्याची आहे, जे आहे ते या ठिकाणी स्वतः हँडरायटिंगमध्ये टाकायचं आहे. आता भाड्याची असेल तर भाड्याची या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर आता हे सगळा फॉर्म भरल्यानंतर जे कागदपत्रे तुम्हाला या फॉर्मसोबत जोडायचे आहेत ते काय आहे, UDID प्रमाणपत्र आहे, हे ओळखपत्राचं किंवा प्रमाणपत्र आहे, याचं एक झेरॉक्स आहे ते तुम्हाला जोडायचं या फॉर्मसोबत. त्यासोबत आधार कार्डची प्रत जोडायचं आहे, रहिवासी दाखला म्हणजेच तुमचं आदिवास प्रमाणपत्र असेल. आता हे म्हणजेच आदिवास प्रमाणपत्र, याला आपण डोमेसाईल सर्टिफिकेट म्हटलं तरी चालतं. तर डोमेसाईल सर्टिफिकेट या ठिकाणी जोडायचं आहे. रहिवासी दाखला तुमचा ग्रामसेवक वगैरे कुठला असेल तर तो सुद्धा तुम्ही जोडू शकता, पण शक्यतो तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेट जोडा. आणि गावात राहत असाल तर ग्रामसेवकाचं या ठिकाणी जे काही रहिवासी प्रमाणपत्र आहे ते तुम्ही जोडा. अदरवाईज तुम्ही फक्त डोमेसाईल सर्टिफिकेट जरी जोडलं तरीसुद्धा हरकत नाही. याच्यानंतर या ठिकाणी प्रशिक्षण प्रमाणपत्र हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पुन्हा सांगतोय, व्यवस्थितपणे समजून घ्या. जर या ठिकाणी ज्या सर्टिफिकेट तुमचं आहे ते सर्टिफिकेट जर शासनमान्य संस्थेमधून जर घेतलेलं नसेल तर या ठिकाणी तुमचं प्रशिक्षण प्रमाणपत्र अवैध असणार आहे. म्हणजे चुकीच्या पद्धतीने हे प्रमाणपत्र घेऊन तुम्ही चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेताय असं समजलं जाईल, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे जे सर्टिफिकेट आहे ती संस्था शासनमान्य आहे की नाही हे पहिला व्यवस्थितपणे तपासा आणि त्याच्यानंतरच या ठिकाणी हे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे. हे प्रमाणपत्र हे पूर्ण योजनेचा या गाभा आहे, त्याच्यामुळे याच्यावरती तुम्हाला लाभ मिळणार आहे की नाही हे ठरवलं जाणार आहे. यानंतर पासपोर्ट साईजचे 2 फोटो, टूलकिट खरेदी करण्याचा किंवा केल्याचा पुरावा या ठिकाणी जोडायचा. आता सुरुवातीला तुम्ही फॉर्म भरल्यानंतर किंवा फॉर्म भरल्या अगोदर टूलकिट खरेदी केल्याचा पुरावा द्यायचा आहे. म्हणजे याचा अर्थ काय, पहिला तुम्हाला या ठिकाणी जे साहित्य लागणार आहे ते तुम्ही खरेदी करायचं आहे आणि त्याचा पुरावा या ठिकाणी जोडायचा. आता काय त्याची बिल पावती असेल तर ते तुम्ही जोडायचं आहे. त्यानंतर बँक खात्याचा तपशील आहे तो तुम्ही जोडा. आता शक्यतो काय करा, तुमच्यावरती काही अंगलोट येणार नाही या गोष्टीसाठी तुम्ही काय करायचं आहे, जे तुमचं बँक खातं आहे ते आधारशी संलग्न पाहिजे आहे. म्हणजे बँक DBT पाहिजे आहे, बँक सीडिंग म्हणतो आपण त्याला, तर हे पाहिजे आहे. आणि जे टूलकिट तुम्ही खरेदी केले ते तुम्ही जे काही पुरावा ठेवलेला आहे तो पुरावा, आता काय बिल आहे हे बिल पावती तुम्ही जोडताय. ते पेमेंट तुम्ही कशामार्फत केलेलं आहे त्याची पण प्रत शक्यतो ठेवा. जर ठेवलं तर 100% लवकरात लवकर तुम्हाला हे 15,000 रुपये मिळतील. तर लाभार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. फॉर्म कसा भरायचा, जेवढं पण महत्त्वाच्या माहिती होती ती सगळी माहिती मी सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. जर आणखी काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारा. जर कमेंटला रिप्लाय नाही आला तर 100% तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता. त्यानंतर डायरेक्टली आपण कॉलवरती तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगायच्या आहेत त्या संपूर्ण शंकेचं निरासरण नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल.